नमस्कार सर्वांना. आज ना बुधवार आहे आणि पाऊस भरपूर लागतो आहे मुंबईमध्ये. भरपूर म्हणजे भरपूर लागतो आहे, म्हणजे असं पाणी थोपत नाही एवढा पाऊस लागतो आहे. चेंबर वगैरे भरून भरून वाहत आहेत. तर आता ना सकाळी मग पाऊस खूप असल्यामुळे आमच्याकडे मच्छीवाली येते ना, ती थोडंसं काहीतरी बारीक सारीक घेऊन येते, पण ती आज काय आली नाही. तर मी सुकं बनवणार होती, पण ते म्हणाले नको थोडंसं चिकन आणूया म्हणून. कारण थोडंसं गरम गरम असं भाकरीबरोबर चांगलं वाटेल म्हणून त्यांनी आता अर्धा किलो चिकन आणलं आहे. तर त्याला मी आता आलं लसूण पेस्ट, मीठ लावते आणि आलं लसूण पेस्ट लावते. हां, तर आलं लसूण पेस्ट टाकते वर. आणि जरासं लिंबू पण पिळून ठेवते. आणि जरासा गरम मसाला लावते आणि लाल मसाला. असा लावून ठेवूया आपण थोडा वेळ, अर्धा तास. आणि तोपर्यंत मी हे करते, कांदा कट करून घेतला आहे आणि मग आपण हे थोडा वेळ ठेवूया अर्धा तास आणि मग फोडणीला देऊया. तर आता टोप तापलं आहे, तेल पण ओतलं आहे, कांदा घालते. तर आता कांदा मस्त लाल झाला आहे. आता आपण चिकन टाकूया. नाही, थोडंसं असं गरम मसाला उरलेला तो टाकते आणि मसाला पण टाकते फोडणीमध्ये. आणि आलं लसूण पेस्ट. आता हे चिकन टाकूया. तेलामध्ये असं परतून घ्यायचं सगळे मसाले लावून, आणि जरासं किंचित पाणी टाकायचं आणि शिजत ठेवायचं वाफेवर. एक 15 मिनटं तरी चांगलं शिजून घ्यायचं. चिकन काय सगळीच आमच्या मालवणच्या पट्ट्यात सगळीच लोक करतात, आणि गावठी कोंबड्याचं तर खूप हौशेने करतात. सगळ्यांना असं गावठी कोंबड्याचं मटण खूप आवडतं.
आता वर पाणी हे गरम पाणी हे करून वर शिजत ठेवते. पंधरा मिनटं शिजून दे. आता चिकन छान शिजलंय. 10-15 मिनटं व्यवस्थित शिजलंय. दाखवते. छान शिजले. आता आपण त्यात खोबरं घालूया. हां, आता खोबरं घातल्यानंतर परत 10 मिनटं शिजवायचं आहे त्याला मस्त. मग ते छान घट्ट होणार. तर अशा प्रकारे आता खोबरं घालून झालं आहे. त्याच्यात अजून थोडंसं घालते, 1 चमचा, आणि कोथिंबीर टाकते. हां, आणि मग आपण भाकरी भाजूया. आता हे परत 10 मिनटं हे घातलंय ना कोथिंबीर. त्याच्यासाठी कोथिंबीर म्हणजे आता पावसात ना कोथिंबीर घालताना एकदम काळजीपूर्वक एकदा जराशं मीठ टाकून धुवून घ्यायची आणि मग नंतर धुवून घ्यायची. नाहीतर ह्याच्यात ना बारीक असे कृमी असतात. तर म्हणून आपल्याला कोथिंबीर पाहिजे अशी वाटते चिकनमध्ये वगैरे, पण ते खूप काळजीपूर्वक धुतली पाहिजे आता पावसामध्ये. तर अशा प्रकारे मस्तपैकी शिजलं. आणि आता त्याच्यात खोबरं पण घातलं आहे. आता परत 10 मिनटं कमी गॅसवर शिजू देऊया. तोपर्यंत आपण भाकरी भाजूया. हां, चला. तर मी ही 4 भाकऱ्याचं पीठ हे करून घेतलं आहे, मळून घेतलं आहे. मोजूनच पीठ घ्यायचं आणि मग तेवढंच हे भाकऱ्या भाजायच्या. 4 भाकऱ्याचं पीठ भाजायचं असेल तर 4च भाकऱ्यांना पीठ लागेल तेवढंच पीठ काढायचं. आणि पिठाला ओला हात अजिबात नाही लावायचा. डब्यातल्या पिठाला त्या मापाने घ्यायचं, चमच्याने किंवा काय. तर आता आपण भाकरी करूया मस्तपैकी. तर हे भाकरीचं पीठ आहे ना, ते तांदूळ आहे 2 किलो ज्वारी आणि 2 चमचे मेथी आहे. भाकरी भाजूया. तर मी 4 भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे आणि मला 4च भाकऱ्या भाजायच्या आहेत. तर मग तेवढंच पीठ घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. कारण आता पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि पीठ पण खूप महाग असतं ना, चक्कीवर वगैरे दळून आणावं लागतं. तर अशा प्रकारे 4 भाकऱ्या भाजायच्या. तर तेवढंच पीठ घेऊन मळून असं आता भाकरी टाकली तव्यावर. थोडीशी अशी सुकल्यासारखी वाटली की आपण लगेच परतायची, ती कच्ची असताना. तवा छान गरम झाला पाहिजे तरच भाकरी छान येते. आगरी लोक मातीच्या तव्यावर भाकरी बनवतात आणि ते भागवलेलं पीठ असतं ना, ती भाकरी छान लागते, एकदम लुसलुशीत पांढरी शुभ्र होते. आमच्या पट्ट्यात थंड पाण्याने पण पीठ मळतात आणि थोडंसं तवा गरम झाला की त्याच्यावर पाणी टाकून असं ते पाणी घेतात पिठावर आणि पीठ हे करतात, मळतात. तर असं पीठ ना घट्टच मळलं गेलं पाहिजे, असं एकदम सैल नाही. जर घट्ट मळलं गेलं ना, साधारण लाडूच्या करण्या जमेल असं, तर ते भाकरीला वळण पण छान देता येतं आपल्याला मस्तपैकी.
भाकरी तव्यावर टाकली ना की तवा भाकरीने सोडला, म्हणजे आपल्याला वाटलं की आता ही परतवायच्या ह्याची झाली तरच त्याला हे लावायचा पलिता, नाही तर नाही, कारण नाही तर मग ती फुगत पण नाही आणि काय नाही. चुलीवर भाकरी छान होते, कारण चारही बाजूने आग लागते भाकरीला, आणि मेन म्हणजे बसून भाजता येते भाकरी. इथे तसं बसून भाजायला मिळत नाही ना भाकरी. तरी आता परतून घेऊया. अशा छान प्रकारे भाकरी अशी फुगली आहे ना मस्त, आणि कुठेच काळा डाग नाही झाला आहे, असं मस्त छान अशी. अशा प्रकारे आज भाकरी आणि चिकन असा बेत बनवला आहे संध्याकाळचा. माझ्या माहेरी आमच्याकडे नाचण्याची भाकरी असायची. नाचणे आणि थोडेसे तांदूळ असे मिक्स करून नाचण्याची भाकरी मस्त वाटायची चहाबरोबर. कधी साखरेचा चहा असायचा, तर कधी गुळाचा चहा असायचा, आणि पाऊस असायचा तेव्हाच दूध असायचं पावसाच्या वेळेला, जेव्हा आमची गाई व्यायच्या ना तेव्हा, नाहीतर दूध नाही. अशा प्रकारे छान भाकरी तयार झाली आहे. चला, अशा प्रकारे चिकन घट्ट असं, म्हणजे एकदम पण घट्ट नाही, भाकरी बुडवायला पाहिजे असं, आणि भाकरी ज्वारी तांदूळ आणि चमचावर मेथी घालून बनवलेली भाकरी, आणि हे काकडी आणि कांदा आणि लिंबू, अशा प्रकारे डिश आज तयार आहे. पाऊस पण बाहेर खूप छान लागतो आहे, एकदम मस्त मसालेदार छान, आणि वास पण एवढा सुंदर येतो आहे ना, म्हणजे असं भाकरीचा आणि चिकनचा असा मिळून असं छान वाटतं आहे. तर या मग जेवायला सर्वांनी. चला, बाय.